उत्तर पश्चिम मुंबईचे खासदार रवींद्र वायकर यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे। 4 जून रोजी मतमोजणी पारदर्शकपणे झाली नसल्याचा आरोप केला गेलाय। वायकर आणि निवडणूक आयोगाविरोधात भरत शहा यांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली आहे। मतमोजणी दरम्यान अनेक संशयास्पद गोष्टी आढळल्याचं भरत शहा यांनी याचिकेमध्ये म्हटलंय। प्रतिनिधी रिद्धेश हातीम यांच्याकडून अपडेट्स घेणार आहोत। रिद्धेश, काय नेमकं याचिकेमध्ये म्हटलेलं आहे, काय नेमकी मागणी केली गेली आहे? नक्कीच रिद्धी, आपण पाहिलं तर लोकसभा उत्तर मुंबई मतदारसंघामध्ये शिंदे गटाचे जे रवींद्र वायकर यांनी विजय घोषित करण्याच्या निर्णयाला एका अपक्ष उमेदवार यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे। 4 जून रोजी झालेल्या मतमोजणीत गैरव्यवहार तसंच बेकायदेशीरपणा झाल्याचा आरोप करत पराभूत जो अपक्ष उमेदवार आहे भरत शहा यांनी हा निकाल रद्दबाबत करण्याची मागणी उच्च न्यायालयाकडे केली आहे। वायकर यांनी उद्धव ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर यांच्याकडे अवघ्या फक्त 48 मतांनी त्यांचा विजय मिळवला। भरत शहा यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात देखील ते उतरले होते, मात्र त्यांना कमी मत मिळाले। मात्र त्यांचं असं मत आहे की ह्याचा संपूर्ण जो इलेक्शनच्या दिवशी खूप गैरव्यवहार झाला। त्यांनी असा देखील आरोप केला आहे की ईव्हीएमचा गैरव्यवहार करण्यात आला आहे, तसंच संबंधित मतदान केंद्रावर सीसीटीव्ही फुटेज सादर करण्याचे आदेश द्यावे अशी मागणी देखील याचिकाकर्त्यांनी केली आहे। या याचिकेवर त्यांना लवकरच सुनावणी होणार आहे। त्यांनी कालच पिटिशन आहे ती फाईल केली। आता या याचिकेवर त्यांना पुढील हायकोर्ट काय सुनावणी देणार आणि त्यांची जी मागणी आहे ती पूर्ण करणार की नाही हे देखील पाहणं मात्र तितकंच महत्त्वाचं असणार आहे। निश्चित रिद्धेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।